एक नाविन्यपूर्ण खेळ घेणार आहोत. त्या खेळाचं नाव आहे काय? इथं तुमचं नाव लिहायचंय. नाव लिहिणं खूप साधी गोष्ट आहे. तुम्हाला पूर्ण नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव या तीन गोष्टी तुम्हाला पडायला पाहिजे. म्हणजे कसं, तर आपल्याजवळ फुगे आहेत, तर तो फुगा न खाली पडता आपल्याला तो नाव पूर्ण लिहायचं आहे. लक्षात? खेळ एकदम छान सुंदर आहे. सर्वांना याच्यामध्ये खेळता येईल. हा खेळ तुम्हाला घरी सुद्धा घेता येईल. याच्यासाठी खूप खर्च करावा लागेल असं नाही. आपण साधं एखादा 1 रुपयावाला फुगा जरी आपण घेतलं तर आपल्याला सुद्धा हा खेळ घेता येईल. आता हा खेळ कसा घ्यायचा, तर मी तुम्हाला हा खेळ कसा घेतात मी तुम्हाला त्याचं प्रात्यक्षिक मी आणि मॅडम तुम्हाला करून दाखवतो. ठीक आहे? कोणते काम करायचं, एका हाताने आपण काय करायचं, फुगा उडवायचा. तो फुगा जर खाली पडला तर मी काय होणार आहे, त्या खेळात भाग होणार आहे. ठीक आहे? नाव लिहिताना आपल्याला हा फुगा हातात न धरता तो हवेतच फिरला पाहिजे. आलं लक्षात? तयार? 1 बघा, फुगा जर खाली पडला तर काय होईल? रेडी? 1 2 3 स्टार्ट. कसं नाही? फुगा पडला रे? जिंकलो का? चंदनसाठी टाळ्या वाजवा एकदा. स्टार्ट. फुगा अजिबात हातात धरायचं नाही. फुगा वरच असायला पाहिजे. आपला फुगा कुठला बघायचा. टाळ्या वाजवा लवकर, जोरात जोरात. असल्यामुळे आपल्या शाळेमध्ये सकाळच्या वेळेस मुलं या लवकर या शाळेला तर लवकर मुलं येऊ शकत नाही. कारण घरी आई वडिलांची सुद्धा अशी इच्छा असते की शनिवारी अर्धी शाळा असते, त्यामुळे आपण आज मुलांना पाठवणे तरी चालेल. काही मुलं सकाळची शाळा असते त्यामुळे आळशीपणामुळे ते मुलं शाळेला येऊ शकत नाही. पण आपण या पद्धतीने जर वेगवेगळे खेळ जर आपल्या शाळेमध्ये घेतले तर निश्चितच शाळेचा आणि आपल्या वर्गाचा फरक